महेंद्र कुमार चौहान. जय सच्चिदानंद पूज्यश्री. आपल्या चरणी कोटी कोटी वंदन. पूज्यश्री, एक अनुभव माझा सांगतो दादाजींचा. स्वप्नात एकदा दादाश्री आले आणि जवळ बसले. त्यांनी कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. मी म्हटलं की दादा, आपण तर फार मोठे आश्चर्य आहात, अलौकिक आहात, अद्भुत आहात. मी आपल्या ज्ञानामुळे खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. त्यामुळे मी या आनंदासाठी आपल्याला काहीतरी भेट देऊ इच्छितो. दसऱ्याला मी आपल्याला कुर्ता आणि धोतर देऊ इच्छितो. तर पूज्यश्री, मी बिहारचा रहिवासी आहे. मग ही भाषा बोलतो. म्हणून पूज्यश्री, दादाश्रींनी आमच्याच भाषेत उत्तर दिलं. म्हणाले की बाबू, आम्ही लेकरांकडून काही नाही घेत, म्हणून मला काही देण्याचा प्रयत्न करू नकोस. तर दादाश्रींचं जे पुस्तक आहे, दादा भगवान कोण, त्यात मी वाचलं होतं की दादा कोणाकडून काही घेत नाहीत आणि काही मागतही नाहीत आणि कोणाला कधी काही सांगत येत नाहीत की माझ्यासाठी, आमच्यासाठी काही करा. म्हणजे असा अनुभव त्यांचा आला. आणि पूज्यश्री, आपलेही दर्शन मला स्वप्नात कित्येकदा झाले. आणि मी पटण्यात लॉकडाऊनच्या आधी ज्ञान घेतलं होतं. आम्ही दोघेही पती पत्नी होतो. त्यानंतर लॉकडाऊन सुरू होण्याआधी पारसनाथमध्ये आम्ही लोक 7 जण गेलो होतो. तिथेही ज्ञान घेतलं आणि ज्ञानाचा माझ्यावर परिणाम एवढा आहे की मी इथवर कलकत्त्यामध्येही पोहोचलोय. खूपच छान. पूज्यश्री, एक आणखी माझा प्रश्न आहे की आपल्या शुद्धात्म्याकडे काही रक्कम जमा करायची असते का? तर मी शुद्धात्म्याकडे रक्कम जमा करू का फाईल 2 कडे रक्कम जमा करायची आहे? नाही, तो जो ऑफिस मधून पगार घेऊन येता ना, पगार तो फाईल 2 ला द्या. त्याचं काय की शुद्धात्म्याच्या अकाउंटमध्ये म्हणजे काय की आपल्याला प्रतीती बसली की मी शुद्धात्मा आहे, महेंद्र कुमार वेगळा आहे. तेव्हा आता ह्या अनुभवाचे अंश जेवढे वाढत जातील तेवढं शुद्धात्म्याच्या अकाउंटमध्ये वाढले म्हटलं जाईल. अनुभव म्हणजे कोणी अपमान केला, काही नुकसान झालं तर तप होईल, अंतरतप. ती जागृती ठेवल्यामुळे अंतरतप, वेगळेपणाची जागृती ठेवल्याने अंतरतप होईल. आणि अंतरतप बघा, अंतरतप जेव्हा समाप्त होईल, दोष जळून खाक होतील आणि अनुभवाचे अंश वाढतील. ती अनुभव दशा ती वाढत जाईल, त्याला शुद्धात्म्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालं म्हटलं जाईल. तर हे असं वाढत वाढत ॲब्सोल्यूट पर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. होय पूज्यश्री, थोडा आणखी एक प्रश्न आहे. हो. माझा भाऊ आणि माझी आई यांच्याशी खूपच माझे रागद्वेषाचे हिशोब आहेत, चिकट फाईल आहे. आता ज्ञानाच्या दृष्टीने तर मला माहिती आहे की जे होत आहे ते व्यवस्थित माझ्यामुळे नाही होत, मी करणारा पण नाही आहे. त्यासाठी मी प्रतिक्रमणही आवर्जून करतो. पण समोर जेव्हा असं काही फळ मिळतं तेव्हा माझ्या मनावर माझा ताबा राहत नाही आणि त्यांचे दोष बघायला सुरुवात होते. मग नंतर काही काळानंतर मी त्याचं प्रतिक्रमण ही करतो. काही देणं घेणं म्हणजे इस्टेटीबाबत आहे. मी तर नोकरी करतो आणि भावाला सुद्धा त्यालाही ज्ञान घ्यायला लावलं. म्हणजे इथे पारसनाथमध्ये ते म्हणतात की तुला नोकरी आहे, माझी सारी आई वडिलांची इस्टेट संपूर्ण माझीच आहे. माझी आपली कर्मांची जी नोकरी मी करतो माझ्या कर्मांनी केली ती तर माझीच आहे. माझ्या वडिलांचं, आई वडिलांचं कोणतंही धन मी माझं समजलंच नाही आहे. आता त्यासाठी मला आपण आशीर्वाद द्यावा की मी थोडं आपला तुमचं खर्चापाणी खाणंपिणं सगळं होतंय ना. हो. मग आरामात राहा. मोक्षाचं काम करून घ्यायचं आहे तुम्ही. बरं. अमित, कोलकाता. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्री, जाणून हे घ्यायचं होतं की पुनर्जन्माचा काही पुरावा आपल्याला माहिती असेल किंवा आपण कोणाला आहे ना. रिबर्थ. हो, रिबर्थ. आता बघा, आपली सून काही काम करतच नाही, घर चालवतच नाही, फक्त माहेरी जाऊन बसली ती. हे कोणी करवलं? हिशोब तोच रिबर्थ आहे. पूर्वजन्मातलं फळ आलं नाही का. लहान मूल किती लहान मुलं असतात ना, त्यांना खूप राग येत असतो बघा, कपटीपणा सुद्धा करतात आणि चॉकलेट असेल तर लपवून खातात. हे कुणी शिकवलं? हा सगळा पुनर्जन्म आहे.
अहो किती भक्ती सुद्धा बघा. आज सकाळी आला होता 3 वर्षांचा 2.5 वर्षाचा मुलगा, त्रिमंत्र म्हणतो, सगळी भक्ती भक्ती पदसुद्धा म्हणतो, नमो. मग हे कोणी शिकवलं त्याला? हे बघा, वाटतं आपलं बघून शिकला, पण ते बीज घेऊन आलाय तो. त्या पूर्वजन्मातलंच फळ मिळालं आज. बरं. आपल्या मनामध्ये एवढे वाईट विचार येतात, नावडते विचार येतात की नाही? हां, येतात. पण मग हे कोण करवतं? आपली तर इच्छा नाही आहे, म्हणजे इच्छा नाही हा आपला पार्ट आहे, पण ते येतात, ते पूर्वकर्माचं फळ आहे. कधी वाणीतून बोलून टाकतो, आचरणातून घडून जातं, विचार येतात, जराही इच्छा नसते तरी क्रोध येतो. हे कोण करतं? हे पूर्वजन्माचंच फळ आहे. हं. जन्मापासून मृत्यूपर्यंत पूर्वजन्माचंच हे फळ आहे. फक्त जेव्हा आपल्या इच्छेनुसार घडतं तेव्हा आपण अहंकार करतो की मीच केलं. इच्छेनुसार नाही घडत तेव्हा म्हणतो माझ्याच आयुष्यात असं का घडतंय, का पुन्हा पुन्हा तेच होत आहे, मला मी नाही, माझी इच्छाच तरी का झालंय सगळं. म्हणजे हळू झालं ते पूर्वजन्मातलं फळ आहे सगळं. समजलं आता तुम्हाला? काही रिलिजन तर हे मानत नाहीत, पुनर्जन्म मानतच हो, नाही. ते वेगळं आहे. त्याचं काय की परदेशातले धर्म तर कित्येक नाही मानत पूर्वजन्माला, पण त्यांना हे काही कळतच नाही की. पण ते लोक शब्द काय वापरतात? लकी पर्सन, अनलकी पर्सन, तकदीर तकदीर. दुसरं हेल अँड हेवन म्हणतात. जन्नतमध्ये जाईल, जहन्नममध्ये जाईल. आता हे जन्नत आणि जहन्नम कुठून आले? आणि आत्म्याचे तर शरीर तर कफनमध्ये बांधलं, पुरलं, मग आता गेलं कोण? तर त्याचे स्पिरिट. जेव्हा डे ऑफ जजमेंट येईल तेव्हा खुदा त्याला, किंवा मग कयामतच्या दिवशी खुदा त्याला जहन्नममध्ये पाठवेल किंवा जन्नतमध्ये, किंवा मग म्हणतील डे ऑफ जजमेंट गॉड विल सेंड हेवन ऑर हेल. म्हणजे मग झाला ना पुनर्जन्म, कारण ही बॉडी तर इथेच नष्ट झाली आहे. मग स्पिरिट म्हणजे आत्मा बाहेर पडून स्वर्गात गेला किंवा नरकात गेला, म्हणजे मग झालं पूर्वजन्माचं प्रूफ. त्या लोकांमध्ये तशी समजूत नाही, पण त्यांच्या वापरात हे शब्द आहेत आणि व्यवहारातही वापरतात हे शब्द, लकी अनलकी वगैरे. पूज्यश्री, पण अशाच प्रकारचं वातावरण काय आपल्याला पुढच्या जन्मात मिळेल किंवा नाही मिळेल याची शाश्वती काय? हां, मिळेल ना दादा, मिळतील. दादाजींचं ज्ञान सांगणार सत्संग लाभेल, सगळं मिळेल. कारण हाच आपला चॉईस आहे. जिथे प्रेम आहे किंवा तशी आपली भावना आहेत, असंच मला हवं तर मिळेलच, आणि जे नको आहे त्यातूनही सुटका होईल मग. पण तरीही त्याबाबत द्वेषपूर्वक भावना बाळगली तर तसंही मिळू शकतं. प्रेमाची भावना आणि द्वेषाची भावना असणारे लोकच एकत्र आहेत. आपली इच्छा आता अशी आहे की आता आपल्याला मोक्षात जायचं आहे, म्हणून संसारातल्या एक एक फाईलचा समभावाने निकाल करून सुटायचं आहे. आणि जर मोक्षाला जायची भावना असेल तर ज्ञानी भेटतील, तीर्थंकर भेटतील, सत्संग लाभेल, सगळं काही मिळेल बघा. जय सच्चिदानंद पूज्य दीपक भाई. 2019 मध्ये 14 जानेवारीला मी आपल्याकडून मिंटो पार्क मध्ये ज्ञान घेतलं होतं. तेव्हा आणि माझी ही भावनाही कायमच होती की आपण नेहमी कोलकात्यात येत राहावं अधूनमधून इथे, पण आपण कोरोनामुळे नाही येऊ शकलात. आम्हाला खूप छान वाटतंय आपण आलात आणि ज्ञान दिलं. ज्ञानामुळे खूप सारे बदल आमच्यात बघायला मिळत आहेत. आत्म्याचा जो स्पष्ट अनुभव येतोय तिथवर मी पोहोचलोय. आणि कधी कधी आपण स्वप्नातही येता आणि आम्ही कायम अशी इच्छा करतो की कोलकात्यात इथे आपण कायम येत राहावं अधूनमधून, आणि आम्हा लोकांना आपल्या ज्ञानाच्या वाणीने अमृतमय करून टाकावं, ज्यामुळे आम्ही सुद्धा मोक्षमार्गावर पुढे जाऊ. माझा प्रश्न असा होता की धर्माचा अर्थ असतो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं, आणि आपण सारेच जाणतो की सनातन धर्म सर्वात उच्च असतो. तर हा जो हे सारे आपले जे सहकर्मी लोक आहेत जिथे आपण काम करतो, तिथे जेव्हा जैन धर्माच्या गोष्टीच्या ज्या म्हणजे सिमंदर स्वामी वगैरे आहेत, तर ही लोक म्हणतात की तुम्हाला जैन धर्मच जास्त आवडतो. त्यावेळी ह्याबाबत आम्ही काही बोलू शकत नाही त्या लोकांना. म्हणजे आम्हाला ह्या धर्माच्या बाबतीत ह्या जैन धर्मियांविषयी मध्येच ज्या काही गोष्टी येतात त्यामध्ये जो विरोधाभास होतो तो थोडा स्पष्ट करून त्यावर प्रकाश टाकण्याची कृपा करावी. खूप चर्चा करावी. चर्चा करण्यासारखं नाहीये काही. खूप डिस्कशन करू नका, कमी करा. इन्फॉर्मेशन द्यायचं बघा, फक्त ॲडजस्ट एव्हरीवर करा, अवॉइड क्लॅशेस अशी पुस्तकं द्यायची त्यांना. हाच विचार करा, याच लाईन्स आहेत. हे तर भगवान म्हणजे काय आहे की त्यावर खूप चर्चा करणं. इथे जैन धर्म वगैरे असं काही नाही बघा. त्रिमंत्रात दिसेल भाई, जैन धर्म, वैष्णव धर्म, शिवधर्म, सगळ्यात भगवानांची भक्ती आहे बघा. आणि इथे सगळ्यात शेवटी काय तर संसारातल्या तमाम दुःखांपासून मुक्ती कशी मिळवायची त्याची समज मिळते इथे. हा कोणताही धर्म नाही आहे, हे अध्यात्मविज्ञान आहे. आणि अध्यात्मविज्ञान म्हणजे दुःखांपासून मुक्ती आणि सनातन आत्म्याची प्राप्ती, हाच मार्ग आहे हा. मग एखाद वेळेस सांगायचं, नंतर सोडून द्या, चर्चा नका करू. यात म्हणजे सिमंदर स्वामींना तर जास्त प्रश्रय दिला जातोय असं थोडंसं नाही वाटत? नाही, हे समजून घ्या की हे मूळ पुरुष
कृष्ण भगवान आणि शिव हे बघा असं ऑफिसमध्ये बसल्या बसल्या फक्त चर्चा करायची. कोणाला यायचं जायचं काही नाही, घेणं देणं काही नाही आहे. त्यासाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यांना खरोखर इंटरेस्ट असेल तर पुस्तक द्या त्यांना, टी व्हीवर प्रोग्रॅम बघा, सांगायचं त्यांना. बाकी डिस्कस करण्यात काही अर्थ निघणार नाही. कारण बघा आपण हे दादाजींनी त्रिमंदिर सगळं बनवलं, त्यात हेच सांगितलं आहे आपल्याला की एका धर्माची दुसऱ्या धर्माशी तुलना अजिबात करू नका तुम्ही. तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सर्वांमध्ये समानच आहेत. जीवातून शिव होतो तोच शिवहम. श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्म्याचंच ज्ञान दिलं होतं आणि सिमंदर स्वामी महावीर भगवानांनी हेच ज्ञान दिलं होतं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, त्यातूनच मोक्ष मिळेल. बघा आपल्याला तत्वाची गोष्ट सगळीकडे आहे. वेगवेगळे शब्द आहेत, फक्त वेगवेगळी रीत आहे. पण तत्वज्ञान त्याचा जेवढा अनुभव होईल तेव्हा तसाच अनुभव सगळ्यांना सारखा येईल आणि मोक्ष प्राप्ती होईल त्या अनुभवातूनच. जय निशा सच्चिदानंद. चौधरी. प्रश्न हा आहे की मला क्रोध खूप येतो आणि माझ्या आईशी अजिबात पटत नाही. प्रत्येक बाबतीत वादविवाद होतात, रोजच होते. हो, पण कोणत्या बाबतीत? त्या जेवायला देत नाहीत का तुम्हाला? हं? असं काहीच नाहीये. कपडे परिधान करायला देत नाही, नाहीत का? तसं काही नाहीये. औषध म्हणजे पाणी करत प्रत्येक नाहीत? बाबतीत कोणत्या गोष्टीवर पटतच वाद नाही. होता? म्हणजे ती म्हणते आपण म्हणजे ते पूजा पण करण्याविषयी बोलत राहते. म्हणजे तसे आम्ही एका गुरुचे ज्ञान घेतले होते, तर त्यांचे सकाळी असते ते म्हणते हे इष्टविधी करायचे, सकाळी नामस्मरण करायचे. त्यामुळे माझे त्याच गोष्टीवरून खूपदा ती मला सांगते, पण मी ऐकतच नाही. मला खूप राग येतो. मम्मी बोलतच राहते आणि मम्मी आली आहे का? हां, मम्मी काय म्हणते? पूजा भगवानांचं नाव घेऊन मग जा. हां. आणि तुला आवडत नाही ते. मला आवडतं, पण मम्मी बोलतच राहते. मग माझा हट्टीपणा वाढतो. हां, जा, मी नाही करणार, आता जाऊ दे. म्हणजे सांगितलं की ते मला नाही करावं असं वाटत. आता सकाळी आम्हा लोकांकडे इष्टविधी असतो करायचा. पैसे घेऊन हां. 1 रुपया इष्टविधी त्याला म्हणतात. सकाळी इष्टविधी कर म्हणते, आपला ठाकूरला नमस्कार कर म्हणते, इष्टविधी कर. मग त्यानंतर सकाळचे साऱ्या दिवसाचे कामधंदे तर आहेतच ना. पण त्याच गोष्टीवरून ती चिडते. सारी काम करते, पण तेवढेच मात्र नाही ऐकत. नाही, तो आग्रह सोडून द्या, भावना ठेवा. हे केलंस तर चांगली गोष्ट आहे. आपला अभिप्राय असू द्या, पण नंतर सोडून द्या. नाही, अभ्यासाला बसत, फक्त शाळेतून हं. येते आणि बस ठेवून देते दप्तर. मग दुसऱ्यांदा अभ्यासाचा विचारही करत नाही. हे काय खरंय का अभ्यासाबद्दल? हां, काय करायला हवं? अभ्यास करायला हवा का नको करायला? हा, अभ्यास करायला हवा. मग मम्मीने सांगितलं तर मी नाही करणार, नाही सांगितलं तर मी करेन, बरोबर ना? मी तर सांगतही नाही सर पूज्यश्री, ती आपला अभ्यास करो आता ना हे सांगणं करो. तुम्ही सोडून द्या. हा, नाही. मम्मी नाही बोलत अभ्यासावरून, मग काय? पण नाही, म्हणजे पूजेविषयी ते मात्र करायलाच हवं ना तुम्ही. समजा आईने सांगितलं पूजा कर तर नाही करत, आणि अभ्यासाचं नाही बोलत तर तोही तुम्ही नाही करत. मग एक गोष्ट आहे, क्रोध आला. आता तुमच्यावर कोणी क्रोध केला तर तुम्हाला आवडेल का? नाही. मग दीपक कोणावर क्रोध का करायचा आपण? आला तर प्रतिक्रमण करा. नाही, तसे तर माझे सर्वांशी पटते, फक्त मम्मीशीच नाही पटत. हो, पण का? कारण ती आपल्याला मनमानी करू देत नाही म्हणून. इतरांना काय पडलंय? तुम्ही जरा दुःखीवा सुखीवा, कुणाला काय पडलंय तुम्हा सर्वांचं? आपण पण मम्मीच्या तर मनात येणार ना की मुलीला दुःख होऊ नये, तिची नेहमी सेफ साईड असावी. मम्मी काळजी घेते, आईची माया असते मुलीवरती, म्हणून ती जास्त लक्ष देत असते. पण तुम्हाला त्याची कदर किंमत नाही. आणि ती जेव्हा सांगेल तेव्हा जास्त विचार करायचा नाही, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून ॲडजस्टमेंट करा. समजायचं की मम्मी हे 2 करूया, याची गरज नाही, अशी ॲडजस्टमेंट तर करा. मम्मी बोलतच राहते, बडबड करते, हो, त्यामुळे मला चीड येते आणि मी नाही, पण म्हणजे आता तुम्ही सोडत नाही तुम्ही आणि बघा मी पण ऐकतच नाही. ऐकवते जर तुम्ही तिला. ऐकलं तर बोलणं बंद करेल. ऐका, मी नंतर गप्प बसले तरी मम्मी 1 तास बडबडेल आणि माझा कंट्रोल सुटला तर मग मी पण सुरू करते. हे बघा, आपली सेफ साईड मम्मीला जास्त माहिती असते. बघा, कोणत्या मुलीला सगळ्यात जास्त प्रोटेक्शन तिच्या आईकडून मिळतं. मम्मीशी का भांडायचं? आईचे लहानपणापासून आजवर किती उपकार आहेत ना. आहे. तर मग पॉझिटिव्ह बघा ना, मम्मीचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. त्या त्यांच्या स्वार्थासाठी करतायत का? त्यांना खूप सारं दुःख द्यायची इच्छा आहे का तुम्हाला? तुम्ही सेफ साईडला राहावं अशी त्यांची इच्छा आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या आणि ॲडजस्टमेंट करा. हा, मला माझी चूक दिसते, पण मम्मी अरे कुठे दिसतेय? हां, नाही, मला दिसते. मग चांगली गोष्ट आहे. मग मी हा, पण मम्मी बोलते तेव्हा आणखी राग येतो. त्यामुळे मग माझी चूक मला वाटत नाही. त्यानंतर मी म्हणते जे काही आहे त्यात मम्मीचीच चूक आहे, माझी नाहीये.
नाही ते बघा, मग मी सांगते की भोगतो त्याची चूक. मग मी माझ्या नादात असते, मस्त राहते, पण मम्मी माझी ती बडबडत राहते. मग मला वाटतं तिचीच चूक आहे. बघा असा हा दुरुपयोग नाही करायचा ज्ञानाचा. हां, प्रतिक्रमण करा, निश्चय करा, मला कोणालाही दुःख द्यायचं नाहीये. मनाने, वाणीने, आचरणाने आणि दुःख दिलं गेलं तर माफी मागायची. एवढं तर करेक्ट आहे की नाही ही गोष्ट सांगा. हां, प्रतिक्रमणच तर नाही होत ना. ते करायला हवं. कोणाला दुःख पोचवलं तर आपण सच्चे असू किंवा चांगले असू, पण दुसऱ्यांना दुःख द्यायचा अधिकार नाहीये. 15 वर्षाची मुलगी आहे आणि हा, मग प्रतिक्रमण करायचं. अमृतलाल पटेल. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझ्या जीवनात दादांनी कसे असंभवचे संभव केले आणि माझी दृष्टी, माझे भाव कसे परिवर्तित झाले ते थोडे मी आपल्याला सांगणार आहे. माझ्या अनुभवातल्या गोष्टी. माझं नाव तर अमृतलाल पटेल आहे. मी तर गुजरातचा राहणार आहे, भुजचा. आणि भुजमधल्या त्रिमंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी माझा ज्ञानविधी झाला. मी तर बिझनेसमन आहे. मी बंगालमधल्या मुर्शिदाबाद डिस्ट्रिक्टमधल्या कांडीमध्ये राहणार आहे. तर तिथे मी बिझनेसमुळे राहावं लागलं होतं. तर तिथे राहत होतो, त्यानंतर धंद्यात टेन्शन आलं माझ्या. त्यामुळे मला जरा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम व्हायला लागला. तेव्हा मी तर हाफ मॅड सारखाच झालो होतो. तेव्हा माझी बायको ती म्हणाली की जर इथे राहिलात ना तर फुल मॅडच होणार. हाफ मॅड तर आधीच झाला आहात, फुल मॅड होणार. म्हणून त्याला इथून हलवायला हवं आणि हवा पाणी ह्यात थोडा बदल करायला हवा, असा माझ्या बायकोने विचार केला. आणि मग आम्ही तिकीट काढलं आणि आम्ही लोक दोघेही भुजला गेलो आपल्या घरी. तर तिकडे सकाळी पोहोचलो. त्यानंतर दुपारी जेवण जेवलो, थोडा आराम केला. आणि जेव्हा माझी बायको मला घेऊन गेली तेव्हा तुम्हाला तर माहीतच असेल की तिथल्या एअरपोर्टच्या रस्त्यावरच आहे त्रिमंदिर. तेव्हा तिकडे आम्हाला सांगितलं की ह्या रस्त्यावरून जा, थोडा हवा पाणी बदलेल. तर तिकडे माझी बायको जाऊन बसली आणि मला म्हणाली की तुम्ही चक्कर मारून या. तर मी चालायला लागलो आणि तिकडे बघितलं तर तिथे मंदिरात मांडव घातला जात होता त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तिथे ज्ञानविधी होता आणि प्राणप्रतिष्ठेचा दिवस होता. आदल्या दिवशीचं मी सांगतोय. तर त्या रस्त्यावरून मी चाललो होतो आणि तिथे मांडव बांधला जात होता. तेव्हा मी विचारलं कशासाठी मंडप आहे भाई. मग मी रस्त्यावरून बाजूला होऊन जिकडे मांडव घातला होता तिकडे गेलो आणि मी विचारलं. तिकडे एक अंकल उभे होते. तेव्हा त्याला मी विचारलं की हे काय आहे. तर ते म्हणाले हे दादा भगवानाचं मंदिर आहे, त्रिमंदिर. उद्या उद्घाटन आहे. मग मी विचारलं की भाई हे दादा भगवान कोण आहेत. मी तर राम भगवान ऐकलंय, शंकर भगवान ऐकलंय, कृष्ण भगवान, पण हे दादा भगवान कोण आहेत. तर ते म्हणाले की तुम्हाला जाणून घ्यायचंय. मी म्हटलं हां, जाणून घ्यायचंय. मग उद्या सकाळी 8 वाजता या. मग विचारलं काय करायचंय. तर म्हणाले काही नाही, तुम्ही येऊन इथे लाईनमध्ये उभे राहा, त्यानंतर सगळं आपोआप होईल. तर म्हटलं ठीक आहे, काहीच हरकत नाही, उद्या मी येईन. मग मी नंतर गेलो, 8 वाजता लाईनीत उभा राहिलो. मग माझा नंबर आला. मी त्यांना पत्ता वगैरे दिला. त्यांनी फोन नंबर घेतला आणि मी तिकडे जाऊन सगळे बसले होते तिथे जाऊन बसलो. त्यानंतरही मला हे माहीत नव्हतं की हे दादा भगवान कोण आहेत भाई. कारण मी तर कधीच ऐकलं नव्हतं आणि मला अचानक भेटले. दादांचा मी कृपार्थी. कसे मी तर नाही टीव्हीवर पाहिलं होतं आणि नाही मी दीपक भाईंचं नाव ऐकलं होतं, नाही मी निरुमांचं नाव ऐकलं होतं, नाही मी दादा भगवानांना जाणत होतो. मी जे बरोबर घडलंय तेच सांगतोय, माझ्या अनुभवाची गोष्ट. मी म्हटलं की ही अशी नावं तर मी कधीच ऐकली नाही आहेत. म्हटलं बघू काय होतंय ते, बघूया. त्यानंतर आपण आला स्टेजवर. तेव्हा लगेच माझ्या डोक्यात आलं की हा पुरुष, ह्यांच्यात काहीतरी खास आहे. दादा भगवान जे कोणीही असतील, पण हे जे दीपक भाई म्हणतात जे इथे येत आहेत, यांच्यात तर काहीतरी खास आहे. एवढं माझ्या नक्कीच लक्षात आलं. मग मी म्हटलं की चला आता हे रिलेट झालंय माझं, यांच्याशी मी रिलेट होतोय. दादा भगवान जे कोणी असतील ते असोत, पण यांच्याशी, ह्या ज्ञानीपुरुषांशी मी नक्कीच जोडला जाणार. त्यानंतर आपण 2 तासात जो ज्ञानविधी दिला, ज्ञानविधी करून घेतलात, त्यानंतर मला खूपच फायदा झाला. आणि मी तिथून मी जे ॲब्सेंट माइंडेड होतो, हाफ माइंड ॲब्सेंट होतो, ते माझं तिथून बरं व्हायला लागलं. अरे मी म्हटलं हा तर चमत्कार झाला, हा तर ज्ञानविधी नाही, हा तर चमत्कार आहे. मग मी ज्ञानविधी घेतला. मी मंदिरात गेलो, तिथे दर्शन घेतलं. खूप काही होतं तिथे. दादाजींच्या पादुका पण ठेवल्या होत्या. तिथे मी माझं मस्तक ठेवलं आणि मी खूप रडलो. म्हटलं दादा तुम्ही मला आता ठीक करा. मग त्यानंतर हळूहळू मी सगळी पुस्तकं विकत घेतली.
त्यानंतर मी पुस्तकं वाचायला लागलो. मी तर 3 भाषांमध्ये वाचू लिहू शकतो, बोलूही शकतो. बंगाली, गुजराती आणि हिंदी. हे तर मी जन्मापासून करतोय. तेव्हा मी गुजराती आणि हिंदी जेवढी पुस्तकं होती 6 पुस्तकं मी खरेदी केली. त्यानंतर जाऊन मी ती वाचली आणि त्यावर मनन करायला लागलो आणि रोज मंदिरात जायला लागलो. भुजमध्ये जे मंदिर आहे तर मी तिथे जाऊन तिकडे मंदिरात आरती करायचो आणि प्रभूंच्या चरणी रडायचो आणि प्रभूंकडून तेच जागृती मागायचो की भाई तुम्ही मला शक्ती द्या, मला जागृती द्या आणि आपण कोण आहात तो परिचय मला द्या. त्यामुळे हळूहळू जागृती वाढायला लागली. त्यानंतर मी थोडा बरा व्हायला लागलो. मग बायको म्हणाली की आता तर तुम्ही बरे झालात, चला आता कांडीला जाऊया. म्हटलं चला जाऊया. मग मी परत कांडीला आलो. म्हणून आम्ही परत कांडीला आलो. त्यानंतर इथे काय झालं, आता बघा, आता सुरू होतं की दादा भगवान काय काय करतात ते. तर मी तिकडे गेलो. तिकडे ऑफिस होतं माझं, माझी लाकडाची मिल आहे, तर तिकडे ऑफिस होतं माझं. तर तिथे बसून मी दादांचं पुस्तक वाचायचो आणि मनन करायचो आणि दादांच्या विचारांचा सत्संग सुरू केला. मी एकटा आणि दादा असा सत्संग सुरू झाला आणि मग सुरुवातच झाली. मग ज्ञान मिळायला लागलं. त्या पुस्तकांमधून दादांचं दर्शन व्हायला लागलं. त्यानंतर माझ्या मनात असं आलं की ही गोष्ट इतरांना सांगायला हवी, माझ्या एकट्याच्याने हे नाही होणार. मी म्हटलं आता हेच बरोबर आहे, चला. मग मी गेट उघडून रस्त्यावर पाहिलं तर 6-7 माणसं उभी होती. तर मी त्यांना जाऊन प्रतिक्रमण अतिक्रमण विषयी सांगितलं. त्यातले सगळे नंतर गेले. एक माणूस तो तिथेच थांबला. तो म्हटला की अंकलजी, हे जे अतिक्रमण प्रतिक्रमण आपण म्हणताय ना, हे मला जाणून घ्यायचंय. यात काहीतरी आहे, यातूनच शांती लाभू शकते. मी विचारलं तुला कळतंय का, हे समजतंय का हे सारं? हो नक्कीच समजतंय. यात काहीतरी आहे, हे मला तुम्ही समजावून सांगा डिटेलमध्ये. आणि मग तेच महात्मा आले ज्यांनी 2014 मध्ये ज्ञानविधी घेतला होता आपल्याकडून. इथेच बसलेत बाजूला. आजवर ते आणि आम्ही दोघे. आणखी महात्मा झालेले आहेत. उद्या येतील सगळे लोक, आणखी महात्मा झालेत. मग त्यानंतर या सगळ्यामध्ये आणखी 2, 3, 4, 5 असेच यायला लागले त्यांच्या संपर्कातून. त्यांचे फ्रेंड्स, चला बाबा तिकडे जायचं तर जाऊया. एखादा दारू पित असेल तो मार्ग आणि ह्या मार्गात थोडा फरक आहे तो समजून घ्या. चला तुम्ही दारू पिया, पण ह्यामध्ये या सत्संगात या, मग दारू आपोआप सुटेल तुमची. म्हणून ती लोक आली. त्यातीलच काही इथे त्यांची दारू सुटली आणि सत्संग करायला सुरुवात झाली होती. मग सर्वांनी मिळून इथे येऊन ज्ञानविधी आपल्याकडून घेतला 2014 मध्ये. त्यानंतर एवढी जागृती आली आणि आजपर्यंत आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबियांनी, जे आपले महात्मा जेवढे आहेत त्यांच्या कुटुंबियांनी पण ज्ञानविधी घेतला. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की वाईट सवयी सगळ्या सुटल्या आणि सारे नॉनव्हेजवरून व्हेजवर आले. आज त्यांच्या घरात व्हेजच शिस्त, नॉनव्हेज आणलं जात नाही. बघा असे किती बदल दादा घडवून आणू शकतात. हे असंभवचा संभव करू शकतात. हा माझा अनुभव आहे. बरोबर आहे. हा. आणि त्यानंतर आम्हा लोकांच्या हे लक्षात आलं, म्हणजे हा सत्संगच हे सांगतो की बाबा गीतेमध्ये प्रत्येकावर उत्तर आहे. गीतेला समजून घ्या, त्यासाठी दादांचे विचार समजणं गरजेचं आहे. हेच मी सगळ्यांना सांगतो. माझ्या अनुभवाचे बोल आहेत. कारण श्रीकृष्णाने गीतेत जे सांगितलंय ते सोप्या भाषेत दादांनी सांगितलंय. हे ज्ञान त्यांचंच आहे, दुसरं काहीच नाहीये. आणि श्रीकृष्णांनी जे सांगितलं ते समजत नसेल तर गीतेमधलं जर काही समजत नसेल तर त्यांना सांगतो की तुम्ही जाऊन दादांकडून ते ज्ञान घ्या आणि त्यावर मनन करा, म्हणजे गीता आपोआप समजेल. खूप काहीच वेगळं करायची गरज नाही. हा माझा अनुभव आहे, माझी अनुभूती आहे, म्हणून मी सांगतोय. जय जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.